आणि आता एक मोठी बातमी समोर येते। अशोक चव्हाण हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य त्यांच्या बैठकीतली आपण पाहतोय। जरांगे यांची उद्यापासून मराठवाडा रॅली सुरू होते आणि त्याआधी अशोक चव्हाण हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, अशोक चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे, काय सध्या बोलणं सुरू आहे? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पाहतोय। संदीपान भुमरे हे देखील या बैठकीमध्ये किंवा या भेटीमध्ये सध्या उपस्थित आहेत। अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची ही भेट घेतलेली आहे। उद्यापासून मनोज जरांगे यांची मराठवाडा रॅली सुरू होणार आहे। त्याआधी अशोक चव्हाणांसोबत खासदार संदीपान भुमरे देखील आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। सध्या तिघांमध्ये ही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, अशोक चव्हाणांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे किंवा भेट सध्या सुरू आहे, संदीपान भुमरे देखील तिथे उपस्थित आहे, काय नेमकं बोलणं होतंय? बघा, निश्चितपणे आता एवढ्यातच अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे आलेले, त्यांची भेट चालू आहे। आपण बघू शकतो थेट दृश्य ही आहे आणि एकंदरीतच ही भेट कशासाठी याबद्दल कोणी काही सांगायला तयार नाही। महत्वाची गोष्ट आहे की उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा, आठी जिल्ह्यामध्ये त्यांची रॅली आणि सभा आहे। त्या पूर्व संध्येला या ठिकाणी येऊन अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे निश्चितपणे काही काही महत्वाची चर्चा या ठिकाणी होत असावी। आता या चर्चेमध्ये मीडियाला थोडंसं बाजूला त्यांनी केलेलं आहे। आता या दोघं तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर कदाचित अशोक चव्हाण असतील किंवा मनोज जरांगे किंवा संदीपान भुमरे कुणीतरी बोलेल, आम्ही त्यांना प्रयत्न करू बोलता करायचं। मात्र उद्या जरांगेंचा दौरा आणि सुरू होतोय आणि आता हे दोघं जण येऊन भेटले, निश्चितपणे काही सरकारचा मेसेज आहे का किंवा काय वैयक्तिक भेट आहे का, नेमकं आजच भेटण्यामागचं काय कारण आहे, असे अनेक प्रश्न आहेत। ते त्यांची भेट झाल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं भेटू शकतील। सिद्धार्थ, मात्र ही भेट आधीपासून ठरली होती का, भेटीची वेळ ठरली होती का, किंवा जर भेट आधीपासून ठरली नसेल तर आता अचानक त्यांच्या दौऱ्यापूर्वी काय संदेश घेऊन आलेले आहेत का, किंवा त्याचं नेमकं कारण काय आहे या भेटीचं, हे काही कळू शकलंय का? निश्चितपणे ही भेट अचानक ठरलेली आहे, कारण 4-4:30च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना फोन आला की वैयक्तिक भेटीसाठी अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे या ठिकाणी येतील आणि ती 4-4:30च्या आसपास भेट होती। मात्र अशोक चव्हाण मुंबईत होते, त्यानंतर ते औरंगाबादला आले आणि औरंगाबादहून संदीपान भुमरेंना घेऊन इथं आलेले। अचानक झालेली भेट जरी असली तर त्या भेटीला उशीर झालाय। मात्र नेमके आता किती वेळ ही बैठक चाललेली, या बैठकीत नेमकं काय बोललं जातं हे माहीत होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल। बरं सिद्धार्थ, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।